नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. तुम्हाला पण सांगतो साहेब, लक्षात घ्या, काय एवढ्या लोकांना जो काय त्रास व्हायला, इथून पुढे जर ह्या आया बहिणांना जर त्रास जर असे स्वतःचे पैसे काढताना होत असेल, बँक ऑफ इंडियाचे जे हेड ऑफिसचे लोक, कोल्हापूरचे लोक आहेत, त्यांना पण तुम्ही लक्षात घ्या, हो त्रास इथून पुढे सहन केला जाणार नाही. चंदगड शहरात असणारी बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. त्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर हे बँकेत जात तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला. जवळपास 25 ते 30 खेड्यांसाठी राष्ट्रीयकृत बँक म्हणून बँक ऑफ इंडिया ही चंदगड शहरात कार्यरत आहे. त्यामुळे पैसे देवघेव, बँक पासबुक भरणे, मासिक वेतन अशा अनेक व्यवहारासाठी या ठिकाणी भरपूर गर्दी असते. पण ॲडव्होकेट मळवीकर यांनी वेळोवेळी सूचना देऊन देखील या ठिकाणी आर्थिक देवघेव करण्यासाठी असणारे काउंटर वाढवा, त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही याबद्दल मागणी केली होती. पण याकडे बँक प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी बँकेतील गर्दीत जात तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी बँकेत आलेल्या ग्राहकांना देखील येथील तक्रारींचा जणू पाडाच वाचला. 1 महिना 6 तारखेला झाला. आज किती तारीख आहे? आज किती तारीख आहे? 6 तारखेला तरी महिना होत नाही. आज तारीख किती आहे? 12 13 तारीख आहे की नाही? अजूनपर्यंत आमचं बुक येत नाही. आणि हे बंद आहे, ते बंद आहे. आम्ही काय माणूस होता तिथं, हे बंद आहे, यानंतर म्हणे शुक्रवारी आहे. म्हणजे काय तेच कसं विषय इथं आम्ही. यावेळी दयानंद गावडे, जितेंद्र मुळीक, नितीन फाटक, अनिल गावडे, ॲडव्होकेट संतोष मळवीकर फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर, सुनील नाडगोरा हे उपस्थित होते. 15 दिवसाच्या आत योग्य कारवाई झाली नाही तर बँकेला टाळ्या ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी निवेदन देत लवकरात लवकर कारवाई करण्याची ॲडव्होकेट मळवीकर यांनी मागणी केली आहे. ऐकून घ्या, आता हे सगळ्यांना जर इथं दंगा करायचं म्हटलं, सगळ्यांचं काम राहणार आहे. तुम्ही कामात आलाय, त्यांना एक आता मी निवेदन देऊया आणि बरोबर 5 ते 8 दिवसाची मुदत द्यायची. 8 दिवसात काय करायचं माहिती, यांना कुलूपच घालायचं, गप बसायचं नाही. छान सांगतो तुम्हाला, हे असं काय महिला पुरुषांनी एवढं ऐकून यांना लाज उडायला पाहिजे जरा तरी. असंच असते राडी, तुम्ही घेताय नाही सहन करायचं ना, लाज उडायला पाहिजे जरा तरी. लोक पण गप्प बसतात, कंप्लेंट करतात, काम करायले माणसासमोर किती गर्दी आणि विचारायला लागलो आम्हाला उलटे सांगतात. ऐकून घ्यायचं नाही जर बातून बेळगावचे ते कुठं कुठं आले जरा सांगा. अजिबात नाही. आणि गेट हे बघा, गेट लावण्याचा प्रयत्न केला, गेटला लात मारायची आणि गेट उडून आधी सांगून देतो. आणि उद्यापासून गर्दी अजिबात तिथे खपून घ्यायची नाही. आणि तुम्हाला पण सांगतो साहेब, लक्षात घ्या, काय एवढ्या लोकांना जो काय त्रास व्हायला, इथून पुढे जर ह्या आया बहिणांना जर त्रास जर असे स्वतःचे पैसे काढताना होत असेल, बँक ऑफ इंडियाचे जे हेड ऑफिसचे लोक, कोल्हापूरचे लोक आहेत, त्यांना पण तुम्ही लक्षात घ्या, हो त्रास इथून पुढे सहन केला जाणार नाही. एक तर बँकेची दुसरी शाखा काढा, दुसरी इमारत भाड्यानं घ्या. कारण इथून पुढे जर 15 दिवसाची मुदत दिलेली, 8 दिवसाची द्यायची होती, 15 दिवसाची दिले. जर 15 दिवसाचे जर हे प्रश्न नाही सुटले तर तुमच्या बँकेला इथं टाळा टाकणारच. मात्र सगळे चंदगडकर कोल्हापूरला सुद्धा तिथल्या जी शाखा मेन आहे त्याला टाळा ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बरोबर आहे सगळं.